नाही म्हणाय गेलास तर बघा बरोबर का नाही 1 वर्ष झालं हे मंदिर आमच्या घरात आहे. हे मंदिर घेतल्यापासून ह्या मंदिरला पुजलं पण नाही, त्यामुळे खूप ह्याच्यावर मातीतून पडलेलं. मग म्हटलं फडक्यानं पुसून बघूया ही जी मातीतून सगळी निघत्या काय. 1 वर्ष झाल्यामुळे का फडक्यामुळे तर निघत नव्हतं. मग म्हटलं बरेचनं घासून काढूया, कारण की स्वच्छ तर करायला पाहिजे. लई खूप घाण झालतं. मग सगळं का हळूहळू का घासायला पण चालू केलो. मातीतून खूप ह्यावर साठलेली बघा, धूळ खूप साठलेली. शेवटी बरेचनं घासताना पण का निघत नव्हतं. मग एकदाच काय असेल ते का बारडीत मी निरम्याचं पाणी केलो. मग त्यानंतर का हळूहळू सगळं घासायला सुरू केलो. सगळं घासायल्यावर का एकदाच काय तर का लय भारी असं स्वच्छ होईल का स्वच्छ होईल तसं का त्याचा कलर असं एकदम झळकालता. म्हणजे मंदिरचा कलर पण हे खूप लय भारी होतं. बरेचसं तर काम खूप झालं. मग आता कापड घेऊया आणि कापडानं सगळं जी घाण असते का कोपऱ्यात ती सगळी पुसून काढूया म्हणलं. बरेच फेकलो साईडला आणि मग कापडानं सगळं हाय असं मंदिर पुसायला चालू केलो. तुम्ही तुमच्या घरातलं मंदिर कुठल्या टायमिंगला पूजा करतायसा, कुठल्या टायमाला पुसतायसा मला कमेंट मध्ये मित्रांनो नक्की सांगायला विसरू नका. एकदाच मंदिर स्वच्छ केलो बघा, कसं दिसायला मित्रांनो कमेंट मध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा.